आणि पंचांना देखील विनंती असेल चालू सामन्यासाठी 3 षटकांच्या अवधीसाठी आपण फक्त आणि फक्त एक 15 मिनिटाचा अवधी सेट करायचा आहे. हॅलो. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकात तो गोलंदाज प्रमोद. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज संदेश. नॉन स्ट्राईक महेश. आज निश्चित ज्यांना एक विक्रम प्रस्थापित केल्या स्पर्धेमधून ज्यांना अर्धशतक झलकावलं होतं सकाळच्या सत्रामधून आणि मित्रो के ट्रॉफी 2021 स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेमधून हेच 2 संघ अंतिम फेरीमध्ये आपण देखील पाहिले होते. आज देखील पहिल्या दिवसामधून या 2 संघांनी सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी साधलेली आहे आणि तेच हे 2 संघ आजच्या दिवसामधून आपण पाहतोय अंतिम सामन्यामधून. तर बघूया कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या स्पर्धेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. प्रमोद तो संदेश. पहिला चेंडू थोडासा ऑन द घेण्यापर्यंत अतिशय चांगला फटका खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतो मार्गस्थ होतो. 2 चेंडू बीट करून चेंडू सीमाच्या अडवण्यामध्ये देखील यश आलेले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय रनिंग ब्युटी सुंदर सुरेख पाहतोय. 3 धावा कंप्लीट केल्या जातात. पहिला चेंडू पेस करताना काय जबरदस्त फटका आपण पाहिला संदेशाच्या बॅट मधून 3 धावायचा. 3 धावांनी संदेश स्वतःच वैयक्तिक अकाउंट ओपन करतो. संघाचा देखील श्री गणेश होते धावसंख्या होती बिनबाद 3. चला वेल कमी घ्या स्पीडअप करा. सचिन स्पोर्ट्स पुणा यांच्या माध्यमातून सरपंच चषक 2022 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं त्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. फलंदाज थोडासा अवैध का बाहेरचा चेंडू होता. पंच वाईटची खून करतात. एक अमांतर धावणे संघात धावसंख्या 4 वर पोहोचते. एका बाजूला आपण पाहतोय गणेश केनी यांचा संघ, दुसऱ्या बाजूला योगेश पाटील. मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. वेल जज कॅच महत्वाचा फलंदाज फेल. महेश याची खेळी संपुष्टात. मैदान सोडावं लागेल. चला नेक्स्ट बॅट्समन आपण देखील लगेच यायचं आहे. भरत येतोय. भरत पाटील. मिस टाइम फटका. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता चेंडू बॅटच्या टॉपेस घेऊन जागेवर आपण चेंडू पाहिला होता. इस्टेट कुठल्या प्रकारची चूक करत नाही. अचूक असून चेंडूला कलेक्ट करतो. वेल जज कॅच महत्वाचा फलंदाज महेश याला मैदान सोडावं लागतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतोय. राईट मोडचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय संदेश. आता मात्र संदेश देखील मोठा फटका मारण्याचा मानस संदेशाच्या बॅटमधून आपण पाहिला होता. मला चेंडूची लाईन रीड करता आली. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट कुठेतरी रिलीज होताना पाहिलं. फटका मारण्याचे सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं 1 बाद. आता मात्र पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम फटका आहे. बघूया चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. काय यष्टीरक्षकाचं कौतुक करावं. प्रभाकर यांनी अतिशय प्रतिम उत्कृष्ट झलकाला केला. महत्वाचा फलंदाज संदेश बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन अशोक येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती भरत याला. षटक क्रमांक पहिलं काय लाजवाब गोलंदाजी. संघनायकाला साजेशी कामगिरी आता पाहतोय प्रमोद याची. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श. फलंदाज बाद होतोय. मला वाटतं वय वर्ष 45 वयाचे फलंदाज आपल्याकडे त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहेत. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकपुड. फक्त आणि फक्त 4 धावा महत्वाच्या सामन्यामधून. थोडंसं बॅक
फक्त आणि फक्त 4 धावा. काय लाजवाब गोलंदाजी. नेक्स्ट न्यू बॅट्समन भरत. मागच्या सामन्यामधून खरोखर ज्यांना अतिशय प्रतिम उत्कृष्ट कामगिरी झाली. चला प्लीज वेलकम घ्या दोन्ही फलंदाज. क्रिकेट फेस्टिवल 2022 अतिशय सुरेख सुंदर प्रतिम मानाची सन्मानाची स्पर्धा मित्र आपण पाहतोय. सचिन स्पोर्ट पुणे यांच्या माध्यमातून एक क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतोय. गोलंदाज अविन मागच्या सामन्यामधून ज्यांना गेली होती अतिशय सुंदर सुरेख कामगिरी. दूरवरून घेण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हतं. फलंदाजाला जागेवरून फोर्स करण्याचा प्रयत्न होता. फुटबॉलचा वापर करता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू जातो धावसंख्या असते. काय कमालीची आज कामगिरी गणेश केनी यांचा संघ करतोय. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट कुठेतरी रिलीज होतोय. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटबॉल, तुमचं टायमिंग, तुमची नजर, अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अविन. फुलेंचा चेंडू सुंदर आउटडोरचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडापुरून लॉंगअपला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न सफल होतो. फलंदाज अशोक हा मात्र बाद होतोय. दोन्ही संघाने या सामन्यामधून एक सुवर्ण संधी आहे. हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. फुलेंचा चेंडू अतिशय चांगला फटका देखील पाहतो. भारतीयच्या बॅटमधून चेंडू मिडॉपला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळतील 2 धावा. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते 7. अजूनही उर्वरित षटक क्रमांक दुसरं. दोन्ही चेंडूंची फेक बाकी असावी. गोलंदाज सज्ज अविन स्ट्राईक रोटेट करतोय. काय लाजवाब चेंडूची फेक झाली होती. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. भरत याला क्लिंग बॉल त्रिफलाची फलंदाज बाद होतो. नेक्स्ट बॅट्समन राजा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. न्यू बॅट्समन राजा येतोय. डावखुरा फलंदाज आहे. शैलीदार फलंदाज आहे. नेहमीच आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. बघूया संघाला देखील मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि ते फटके मात्र राजाच्या बॅटमधून येताना दिसतात का बघूया. गोलंदाज सज्ज होता अविन. फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. त्या चेंडूचा समाचार हवा तसा घेता आला नव्हता. राजाला मात्र एक धाव मिळते. एक धावांनी संघात धावसंख्या एकने पुढे सगळे धावसंख्या होते ती 8. षटक क्रमांक दुसरा सामना 2 षटकांच्या समाप्तीनंतर महत्वाच्या सामन्यामधून हा संघ कुठेतरी आपण बॅकफुटवर पाहतोय. साजेशी कामगिरी या मैदानामधून दिसत नाही महत्वाच्या सामन्यामधून. कारण जो संघ या स्पर्धेमधून जिंकेल तो संघ एक ट्रॉफीचा हकदार आहे. सुपर 3 मध्ये प्रवेश केले जाणारे कदाचित ड्रॉच्या आधारी संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकतोय. एक सुवर्ण संधी असेल बघा. आता मात्र परिपूर्ण आशा आहेत पल्लवित झाली. ती सामन्यामधून एक चांगली कामगिरी करता आपण गणेशजी केने यांचा संघ आपण पाहतोय.
आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता की प्रेक्षक मंडळी खास करून गणेश केनी थोडेसे चेहऱ्यावर त्यांचे हास्य दिसते कारण की संघाने या स्पर्धेमधून सुरेख सुंदर कामगिरी केलेली आहे. प्रभाकर गोलंदाज आणि या ठिकाणी मात्र थोडासा मिसटाईम फटका आहे. चेंडू ऑन साईडला जातोय. झेल घेण्याचा काय जबरदस्त प्रयत्न तिथे ठिकाणी आपण बिंदास माळीयाचा पाहिला होता. मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संघात धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10. आज दोन्ही संघांनी स्पर्धेमधून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट खेळ केलेला आहे. आता मात्र थोडासा शॉर्ट पिच चेंडू निश्चित होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील होता. मात्र एक्सप्रेस पद्धतीचा थोडासा वेगवान चेंडू होता. चेंडू येण्याच्या बाबत थोडीशी आपण पहिली बॅट करू तर रिलीज झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधताना तो फलंदाज झाला. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फक्त 10. येणारे 4 चेंडू बघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल खारबाव संघाचा. आता मात्र राजाच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका. पुन्हा एकदा खराब चेंडू. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र बीट करतो क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. खारबाव संघाला देखील पाहतोय 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा. धावसंख्या 20 वर पोहोचते. 25 धावा निश्चितच. या ठिकाणी मात्र 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. धावसंख्या 22 वर पोहोचते. हा चेंडू देखील दोन्ही संघांसाठी महत्वाचा. कदाचित या चेंडूवर मोठा फटका बसतोय तर चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहणार आहोत खारबाव संघाला. शेवटचा अंतिम धावसंख्या 22 आहे. आता मात्र चांगल्या स्केलमध्ये चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहतोय खारबाव संघ. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. बघूया मात्र झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच महत्वाचा फलंदाज बाद होतोय. 22 धावा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं खारबाव संघाला विनंती असेल. आणि सलामीची जोडी चौथा हिरवा मानकोली संघ आपण लवकरात लवकर मैदानाच्या आत पाठवायचे. नक्कीच 22 धावा चौथा हिरवा मानकोली या संघाच्या खारबाव या संघाच्या झालेल्या आहेत. आणि 23 धावांचे आव्हान समोर ठेवलेले आहे ते म्हणजे चौथा हिरवा मानकोली या संघासमोर. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मी विनंती करते. पुन्हा एकदा वेळेच्या संदर्भात सहकार्य करायचं. आजच्या दिवसातील अंतिम सामना आहे आणि या सामन्यातून जो संघ विजय ठरेल तो संघ सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवणार आहे. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आपण पाहतोय. पहिल्या दिवसाचा खेळ सुरू आहे, मार्गस्थ आहे आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय 2 बलाढ्य संघांमध्ये. नंदकिशोर खारबाव ए संघ तसेच चौथा हिरवा मानकोली ए. मानकोली या संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. मी विनंती करतो खारबाव या संघाला की त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांचं आव्हान आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय प्रमोद आणि बिंदास.
वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय संदेश. प्रथम फलंदाजी करताना नंदकिशोर खारबाव या संघाने 3 षटकांच्या मागे 22 धावा केल्या होत्या आणि 23 धावांचे आव्हान समोर ठेवलेले आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय प्रमोद आणि बिंदास. आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिले षटक घेऊन येतोय खारबाव या संघाकडून संदेश. पहिला चेंडू आपण पाहतोय संदेश याचा सामना करेल प्रमोद. आता मात्र पुढे येऊन हलकासा ड्राईव्ह केला होता चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये जातो. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. या 2 धावांनी संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय प्रमोद. पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर संदेश. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. या सामन्यात जो संघ विजय ठरेल तो सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवणारा पहिला संघ असेल संदेश टू प्रमोद. आता मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त आणि फक्त ढकलून काढलं होतं पॉइंट रिजन मध्ये. एकदा पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न मात्र काहीसा नकार देतोय प्रमोद आणि एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. आणि या एका धाव्याची संघाची धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होते ती बिनबाद 3. एक 23 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय चौथा हिरवा मानकोली ए संघ. पुन्हा एकदा संदेश. आता मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी होती पॉइंट रिजन मध्ये. चेंडूला ढकलून काढलेलं एकदा पूर्ण केलेले चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. नक्कीच अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होते ती 4. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये संदेश मार्फत. पुन्हा एकदा संदेश. आता मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता संदेश याचा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय आणि निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 4. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये संदेश मार्फत. चला वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. हा कोटप्या चेंडू होता पुढे येऊन अप्परकट खेळण्याचा प्रयत्न अतिशय उत्कृष्ट झेल आणि फलंदाज प्रमोद याची खेळी संपुष्टात येते. मोठा हादरा बसतोय. रात पुनवेची चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची दिल जायली पाठीची. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू शेवटचा चेंडू घेऊन येतोय संदेश. प्रमोद याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज काळीराम. संदेश याचा पुढचा चेंडू. आता मात्र खोलवर टप्प्या चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांचे बोट हवेत. फलंदाज पायचीत बाद. थँक्यू डीजे. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाफळकर धावा आपण पाहतोय 2 बाद 4. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय खारबाव संघ. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय राजा. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. पहिल्या षटकात जर विचार केला अतिशय उत्कृष्ट अचूक टप्प्यावर गोलंदाजी संदेश मार्फत हाताळली गेली होती. आणि आता दुसरं षटक घेऊन येतो राजा. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय सचिन. काळीराम आणि सचिन ही जोडी.
चला राजा स्पीडअप करायचंय. स्लो डिलिव्हरी आपण पाहतोय आणि चेंडू बॅटची कट घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. फलंदाज होतोय बाद काळीराम. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय खारबाव संघ. नवीन फलंदाज येतोय अविन. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. अकरा चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. नवीन फलंदाज अविन आलेला आहे, मात्र स्ट्राईकला असणार आहे तो सचिन. पुन्हा एकदा राजा आपला गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढून मारण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मिडऑन रिजन मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न, मात्र फेकी चांगली होती, कल्ले करता आले नव्हते गोलंदाजाला आणि त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगला तालमेल साधतात, चांगले समन्वय साधतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 6. 3 बाद 6. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा राजा. आता मात्र पुन्हा एकदा एक स्लो डिलिव्हरी पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट चेंडू. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. आता मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू. फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धावण्याची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 7. अजूनही 8 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू 16 धावा. राजा. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. चला स्पीडअप करायचंय. पंचांचा नॉट आउटचा इशारा येतो. दरम्यान लेग बायच्या रूपाने एक धाव अर्जित केलेला आहे. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 8. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. हा अतिशय महत्वपूर्ण चेंडू असणार आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका लागला तर नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करेल चौथा हिरवा मानकोली संघ. मात्र हा चेंडू जर एकेरी धाव किंवा निर्धाव टाकला तर नक्कीच घट्ट पकड निर्माण करेल खारबाव संघ. पुन्हा एकदा राजा. पुढून मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, संबंध नाही, रिलेशन नाही, नातं नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. एक निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 8. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. नक्कीच दोन्ही संघांचा जर विचार केला तर 2 षटकांमध्ये दोन्ही संघाच्या 8 धावा होत्या. मात्र शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. आजच्या दिवसातील शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 6 चेंडू 15 धावा. प्रवेशद्वाराजवळ ज्या बाईक्स उभ्या आहेत त्यांच्या लाईट्स बंद करायच्या आहेत. कृपया करून प्रेक्षकांना विनंती असेल, प्रवेशद्वाराजवळ ज्या बाईक्स उभ्या आहेत. धन्यवाद. चला 6 चेंडू 15 धावा. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरा आणि अंतिम षटक घेऊन येते कुमार. 6 चेंडू 15 धावा. आणि नक्की शफल क्रॉस होऊन केलेला चेंडू जातोय डीप फॅन लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतो चौकार.
चला थँक्यू डीजे. नक्कीच 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू आणि 11 धावा. पहिल्या चेंडूवर अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतो. शफल क्रॉसचा फटका. चेंडू डीप फाइल्ड सीमारेषा बाहेर नॉन स्टॉप चौकारासाठी गेला होता. आता मात्र समीकरण येऊन ठापलेले आहे ते म्हणजे 5 चेंडू आणि 11 धावा. कुमार पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्याचा सामना करेल अविन माळी. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र या वेळेस चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू सरळ शिक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. एक निर्धाव चेंडू समाप्ती. आता मात्र इक्वेशन 4 चेंडू आणि 11 धावा. 4-11. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा कुमार सज्ज होतोय. एक लॉंग रनअप राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. सामना करेल अविन. आता मात्र बॅटची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षकाला बीट करून जाते. डीप थर्डमॅन रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि नक्कीच 3 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या. चौथ्या धावेचा प्रयत्न आत्मघातकी ठरू शकतो आणि चौथ्या धावेचा प्रयत्नात फलंदाज अविन माळी होतोय बाद. चला थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अतिशय नक्कीच आहे की चांगला सामना, रंगतदार सामना प्रेक्षकांसाठी सादर होत आहे. नक्कीच 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चला कुमार पुन्हा एकदा सज्ज व्हायचे. आपल्या गोलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज येतोय प्रभाकर. आता मात्र प्रभाकर याच्यावर संघाची दारोमदार असणार आहे. 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. 3 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा सज्ज होते कुमार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. सामना करेल नव्याने आलेला फलंदाज प्रभाकर. 3 चेंडू 8 धावा. कुमार आता मात्र आखूड टप्प्यात चेंडू होतात. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर आणि 10 मात्र मिळते अवांतर आणि अवांतर धावण्याची संघाच्या धावसंख्येत पडते भर. धावसंख्या होती ती 16. आता मात्र इक्वेशन 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा कुमार सज्ज होतोय. सामना करेल प्रभाकर. आता मात्र अराउंड दिले त्रिफळाचे फलंदाज प्रभाकर बाद. नक्कीच आमचे गुणलेखक सांगतायत प्रभाकर हा 3 वेळा शून्यावर बाद झालेला आहे आणि 3 वेळा हा त्रिफळाजीत झालेला आहे फलंदाज. नवीन फलंदाज येतोय अविनाश. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावा. हा चेंडू महत्वपूर्ण असेल, निर्णायक असेल. पुन्हा एकदा सज्ज होते कुमार आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. सामना करेल अविनाश. कुमार आता मात्र एक मोठा फटका. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. एका टप्प्याने कलेक्ट करण्यात यश आलेलं आहे आणि फक्त एकच धाव. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. एका गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. ही कामगिरी यापूर्वी सचिन याने केलेली आहे. कुंतीबाई चषक या स्पर्धेमध्ये एका चेंडूवर षटकार खेचला होता. गोल्डन षटकार खेचला होता आणि या चेंडूवर जर षटकार खेचता तर विक्रांत इताडकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पूर्ण यांच्याकडून आपणास तब्बल 500 रुपयांचे पारितोषिक असणार आहे. 1 चेंडू 6 धावा. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. कुमार सज्ज होता राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन. 1 चेंडू 6 धावा. कुमार सज्ज होतोय. सामना करेल सचिन. कुमार टू सचिन आणि मोठा फटका. चेंडू हवेत आहे मात्र चेंडू एका टप्प्याने सीमारेषा पार आणि या इथे विजयी
या निर्णायक सामन्यामध्ये